मुख्यमंत्री देवेंद्रजींना आपण इन्फ्रामॅन म्हणून तर ओळखतोच, पण त्यांनी केलेल्या महाराष्ट्रातील भरीव सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याविषयी आपल्याला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया। पंतप्रधान मोदीजींच्या विकासही आणि वारसाही या धोरणाचा अवलंब करत देवेंद्रजींनी महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला आणि ऐतिहासिक स्मारकांचं पुनर्निर्माण केलं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरासाठी 1866 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलाय। इथे आईची 108 फूट उंच भव्य मूर्ती आणि भक्तांसाठी अत्याधुनिक सुविधांची निर्मिती केली जाते। याशिवाय माहूर, पंढरपूर, धापेवाडा यासारखी तीर्थक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राची ऊर्जा केंद्रच आहेत। त्यामुळे त्यांच्या विकासासाठी 5500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। महाराष्ट्राला जेवढा समृद्ध धार्मिक वारसा लाभला आहे, तेवढाच समृद्ध ऐतिहासिक वारसाही लाभलाय। मवियाच्या काळात या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष झालं, म्हणूनच महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि स्मारकांच्या संवर्धनासाठी देवेंद्रजींनी काम सुरू केलं। राज्य सरकारनं रायगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या प्रमुख किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एकूण 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। अतिक्रमण हटवल्यामुळे आणि सौंदर्यीकरण केल्यामुळे आता शिवरायांच्या किल्ल्यांचं रूपच पालटलंय। ठिकठिकाणी शिवरायांची सुंदर स्मारकं उभारली आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी म्हणजे चौंडी इथे 681 कोटी रुपये खर्चून भव्य स्मारकाचं निर्माण सुरू आहे। मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून शिवरायांच्या किल्ल्यांना जोडणारी मराठा टुरिझम ट्रेन सुरू करण्यात आली आहे। आणि महाराष्ट्रातच नाही तर देवेंद्रजींनी महाराष्ट्राबाहेर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर पानिपत इथे मराठा शौर्य स्मारकाची निर्मिती करायला सुरुवात केली आहे। या तर झाल्या धार्मिक आणि ऐतिहासिक बाजू, पण याशिवाय महाराष्ट्राला आणखी एक सांस्कृतिक बाजू आहे आणि ती म्हणजे इथल्या आध्यात्मिक परंपरा, ज्यात महाराष्ट्रातील विविध यात्रा, पंढरपूरची वारी, त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा इत्यादींचा समावेश आहे। देवाभाऊंनी यांच्या नियोजनातही कुठलीच कसर सोडली नाही। वारकरी बांधवांच्या पंढरपूर वारीसाठी पालखी महामार्गाची निर्मिती, वारकऱ्यांना टोल माफीची तरतूद केली। तसंच 2027 मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर इथे 6000 कोटी रुपयांच्या नदी स्वच्छता, ड्रेनेज प्रकल्प, साधू ग्राम आणि AI ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित गर्दी नियंत्रण यंत्रणा विकसित केली जाते। महाराष्ट्र ही देवादिकांची, संत महात्म्यांची आणि थोर पुरुषांची भूमी आहे। त्यामुळेच इथे अत्याधुनिक प्रगती जितकी महत्वाची आहे, तितकाच सांस्कृतिक वारशाचा विकासही महत्वाचा आहे। आपलं भाजप महायुती सरकार सत्तेत असेपर्यंत या दोन्हीचा समतोल साधला जाईल हे निर्विवाद आहे।